नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? छान आहेत की नाही? आजच्या भागामध्ये सुद्धा आपण तोच आनंद आणि तीच धमाल मजा मस्ती आणि त्याच बालपणामध्ये आपण रमणार आहोत आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत अंबरनाथ पूर्व येथे आणि तिथल्या मायलेकरांच्या 6 जोड्या आज येथे सहभागी होणार आहेत आणि त्या साही जोड्या खेळ खेळणार आहेत आणि त्यातून होणाऱ्या आजच्या भागाची धुरंधर जोडी आणि त्यातली हुकमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर आणि तिला मिळणार आहे हा तिच्या हक्काचा माहेरचा आहे आणि जो हुकुमाचा राजपुत्र किंवा जी हुकुमाची राजकन्या होणार आहे तिला मामाच्या खजिन्यामधनं बऱ्याचशा काही गोष्टी घेता येणार आहेत. तेव्हा बघूया आजच्या भागाची धुरंधर जोडी कोण होते आणि त्यासाठी मी साही मायलेकरांच्या जोडीला विनंती करतो की त्यांनी ते लवकरात लवकर यायचंय. या आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या खेळाला. खेळाचं नाव आहे काळ चिमटा. हा खेळाचं नाव आहे काड चिमटा. आपण चिमटा करतो ना, काळ चिमटा. खेळाचं नाव काय? काड चिमटा. खेळाचं नाव ताई काड चिमटा. काळ चिमटा. हा एकदम नाजूक आवाज आहे. हा काड चिमटा. एवढ्या जोरात चिमटा काढायचा का दाद्या? हा ताई खेळाचं नाव सांग. काड चिमटा. काळ चिमटा किती गोड आहे रे, एकदम नाजूक आहे. बरं, हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर धावत धावत जायचंय आणि ते जे चिमटे लटकवलेले दिसत आहेत तुम्हाला कपडे वाद घालायचे ते चिमटे ते काय करायचे, हात न लावता तोंडाने ते चिमटे काढायचे हा आणि आपल्या लेकरांच्या भांड्यात आणून ते टाकायचे. 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त चिमटे गोळा करून आणेल आणि आपल्या भांड्यामध्ये ठेवेल ती असणार आहे विजेती ताई. अशा 5 जोड्या विजेत्या होणार आहे आणि 1 जोडी बाद होणार आहे. ओके, 1 2 2 हा 1 2 3. शाबाश. हात लावायचा नाही, हात लावायचा नाहीये, हात लावायचा नाही. शाबाश शाबाश, व्हेरी गुड. शाबाश, व्हेरी गुड. हात लावायचा नाहीये, हात लावायचा नाहीये. हात लावायचं नाही. लवकर. हा लवकर लवकर लवकर. हा शाबाश शाबाश. हा शाबाश 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 शाबाश. लवकर. हात लावायचा नाहीये, हात लावायचा नाहीये. तिथे या लवकर, या लवकर या तिथे. हा लवकर या इथं, इथं लवकर या. लवकर. व्हेरी गुड. घुसा घुसा आतमध्ये, आतमध्ये घुसा. हा घुसा लवकर आतमध्ये. हा लवकर लवकर लवकर. हा लवकर आतमध्ये. ओके, तिथे 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 लवकर. कशा गेल्या बघा, कशा गेल्या बघा. 1 मिनिट आता मला बघू दे. ओके, 1 2 3 4 चिमटे गोळा केलेले आहेत. अरे बापरे, हे जास्त आहेत, हे पण जास्त आहेत, हे पण जास्त आहेत, 4 जास्तच आहेत आणि हे पण जास्त आहेत. ओके, म्हणजे निर्णय असा आहे की सगळ्यात कमी चिमटे गोळा करणारी जोडी आहे उर्मिलाताई आणि देवेन यांची. त्याच्यामुळे या खेळातून ताई तुमची जोडी बाद झालेली आहे. मला बाळा देवेनला विचारायचं आहे, देवेन तुम्ही बाद झालेला आहात आणि तुझे डोळे पाणवलेत, काय झालं? मला ताईंना विचारायचंय. उर्मिला ताई काय म्हणणं आहे त्याचं म्हणणं असं आहे की मी चांगले खेळायला पाहिजे होतं, काढायला पाहिजे होते. पण मला असं झालं की सगळ्या जणी इतक्या ताई उत्तम खेळत होत्या, तू 1 3 4 चिमटे काढल्यानंतर तिथेच थांबून होतीस. माझ्या नाही, ऍक्च्युली माझ्या दातांचा खूप प्रॉब्लेम आहे. कधी कधी मी ना कडक वस्तू पण खात नाही, जेवण तसं कडक असतं. पण शेवटी बघा, खेळ आहे. हा खेळामध्ये हारजीत होत असते. कधी कधी आपण त्या गोष्टीमध्ये कमी पडतो. हा पण तो नाही हळत ना कधी कुठे गेला तर, त्याच्यामुळे त्याला ते वाईट वाटतंय. त्याला मी कुठे पाठवते, पुढे शाळेमध्ये भेटतो ना, तो जो पहिलाच असतो कुठे पण, त्याच्यामुळे ते त्याला ऍक्सेप्ट करायला कठीण वाटतं आज.
पण एक सांगू का, हरलं म्हणजे काय सगळं संपत नाही. हा आयुष्यात अजून बऱ्याचशा स्पर्धा असतात, है की नाही? त्याच्यामुळे आपली जोडी, तुमच्या दोघांची जोडी बाद झालेली आहे. मी तुम्हाला असंही जाऊ देणार नाहीये. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे आणि देवेन माझ्या तुला आहे ना, मामाच्या खजिन्यामध्ये जाऊन तुला जे तुझा आवडता खेळ आहे ना तो तू घेऊ शकतोस. पाची मायलेकरांच्या जोडीचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही पुढच्या खेळामध्ये म्हणजे दुसऱ्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटते. ताई तुझं बालपण आणि साबियाचं बालपण, हा काय फरक वाटतं तुला? मी तर खूप छान होती लहानपणात. मी जास्त खेळत नाही होती, पर मैं चाहती हूँ कि ये खेले अच्छे से. अच्छा. ऐसा. ओके ओके ठीक आहे. खेळणार ना? हो सुरू करायचंय आपण. हो ओके सुरू करूया आपण आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे ए गप मीच पाडणार कप. खेळाचं नाव काय? ए गप मीच पाडणार कप. तू असा दम देतोस हा? पण आता हा खेळ काय करायचा, एका वेळी एक जोडी इथे येणार आहे. हा, आईने ते बाऊल पकडायचंय आणि मुलांनी काय करायचंय, एक एक चेंडू घ्यायचाय आणि ते समोरचे कप आहे ते इथे उभं राहून पाडायचे. ओके, जो भाचा किंवा जी भाची जास्तीत जास्त कप पाडेल ते विजेते होणार आहेत. 1 2 3. हो हो रिहान, तू 3 कप पाडलेले आहेस. 1 2 आणि 3. होऊया आता, बघूया किती चेंडू पाडते. ओके रेडी, 1 2 3. हो हो गेलेला आहे. या मस्तच, व्हेरी गुड. दुसरा राऊंड. हां ये बात. ओके हां आजच पाडा. हां हां आजच पाडायचे दाद्या. टाकू हा बा टाक टाक की मग लवकर. तिथं कुठे टाकलास? अरे लागला पण पडला नाही. अरे 2 कप पडलेले आहेत. मला वाटतं तुझ्यासाठी इथे ठेवावं लागले टेबल. हा एक पाडलेला आहे. दोन कप पडलेले आहेत. शाबाश, क्या बात है. हो हो पाडलेले बाबा भागेशनी आणि पडलेले आहेत 3 कप. कमान रिहान. आणि आता 2-2 चेंडू राहिलेले आहेत. बघूया 2 चेंडू मध्ये कोण पुढे जाते ते. रेडी, 1 2. शाबाश शाबाश, व्हेरी गुड. अरे आणि आता शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडू मध्ये कोण जिंकते आणि कोण हारतंय. हा अरे शाबाश, 1 कप पडलेला आहे. अरे हा अरे शाबाश, क्या बात आहे. ओके व्हेरी गुड. आणि निर्णय असा झालेला आहे की 5 जोड्यांमधून 2 जोड्या बाद होणार होत्या. त्यापैकी जी बाद झालेली जोडी आहे ती आहे तरन्नुमताई आणि सोबिया यांची जोडी बाद झालेली आहे. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. ओ हो, तुला कार खूप आवडतात? मेरे भाई को. अच्छा, बघितलं ना आया कशा असतात, बघितलं मुली कशा असतात. स्वतःसाठी घेतलं नाही पण स्वतःच्या भावासाठी घेतलेलं आहे. क्या बात आहे सोबिया, हरून सुद्धा तू जिंकलीस माहितीये का तुला. एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे. मला एक विचारायचंय सोबिया ताई तुला, हा तू स्वतःसाठी का नाही घेतलंस? तुझ्या आवडीचं नाही घेतलीस? हा तुझ्या आवडीचं काय आहे त्याच्यात? तुझ्या आवडीचं काय आहे, घे बरं. बरं ताई, तुला माहितीये का आम्ही आहे ना नेहमी जे माझे इतर सगळे माझे भाचे कंपनी येतात ना, तर ते हरल्यानंतर ते बाद झाल्यानंतर एक एकच वस्तू घ्यायला सांगतो, पण तुला 2 दिलेत. का माहितीये?
तू आज मामाचं मन जिंकलेस. आणि अजून जी दुसरी जोडी बाद जी झालेली आहे, त्या 2 जोड्या आहेत खरं तर, आणि त्या 2 जोड्यांमध्ये टाय झालेली आहे. त्याच्यामुळे आपण त्या 2 जोड्यांबरोबर पुन्हा एकदा हा खेळ खेळणार आहोत. त्या 2 जोड्या आहेत भागेश आणि प्रियांका ताई, आणि दिया आणि पूनम ताई यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 1 2 3. अरे शाबाश, ये बात है. ओके, व्हेरी गुड. 2 1 2 3. शाबाश. हो हो, किती पाडलेले आहेत? 2. ओके, शाबाश. ओके दिया, ये शेवटचा चेंडू, आणि आता बघूया कोण जिंकले. हा, अरे यार, पुन्हा एकदा टाय झालेले आहे. तर 1-1 चेंडू पुन्हा देण्यात येत आहे, आणि दियाची जल्दी. शाबाश. ओके, 1 टॉप पडलेला आहे, आणि आता भागेश बघूया. 1 2 3. ये बात है. आणि 1 कप पाडून दिया झालेली आहे विजेती. त्याच्यामुळे आजच्या या आपल्या दुसऱ्या खेळातून बाद झालेली जोडी आहे भागेश आणि प्रियांका ताई यांची जोडी बाद झालेली आहे. पण ताई, तुला असं जाऊ देणार नाही, तुला दोघांनाही आम्ही बक्षीस देणार आहोत. भागेश, कसा वाटला मामाचा खजिना? मस्त हा, आणि मामा कसा वाटला? मस्त. मामा पण मस्त आहे. बरं, तुझा जो मामा खराखुरा मामा आहे, तो मामा जास्त चांगला वाटतो की हा मामा? दोघं. हा, राजकारणात जाणार आहे, हा डिप्लोमॅटिक उत्तर देतो एकदम. व्हेरी गुड दाद्या, थँक्यू सो मच. आणि आपल्या ह्या 3 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपण तिसऱ्या खेळाच्या अगोदर आपण आपला अत्यंत सुंदर असा भाग सादर करतो. त्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण 2 पत्र निवडलेली आहेत. तर आपण पत्राचं वाचन करूया. त्याआधी आपण सुरुवात करूया ह्या जोडीपासून. बाळा, तुझं नाव सांग बरं. माझं नाव भाग्येश केशव चिंचोले आहे. कोणासाठी पत्र लिहिलेस तू? मी माझ्या पप्पांसाठी पत्र लिहिलं आहे. बरं, बाबांनाच का लिहावं असं वाटलं पत्र तुला? कारण की ते माझे सगळे हट्ट पूर्ण करतात. ते अख्ख्या घरासाठी काम करतात. म्हणून तू त्यांना पत्र लिहिलेस? हो. व्हेरी गुड. पत्र वाचूया आपण. माझे प्रिय पप्पा, माझ्या लहानपणापासून सर्व हट्ट पुरवले त्याबद्दल थँक्यू. तुम्ही माझ्यासाठी हिरो आहात. तुम्ही एक आदर्श मुलगा, एक आदर्श पती आणि एक आदर्श वडील आहात. बाहेरच्या जगात सामना करताना जेव्हा मला भीती वाटते तेव्हा तुम्ही नेहमी बोलतात, काळजी करू नको, मी आहे ना. आयुष्यात कितीही मोठा झालो तरी तुमच्या समोर छोटा बाळ राहण्यात मला जास्त आनंद आहे, आणि तुमचे सर्व स्वप्न मी नक्की पूर्ण करेल. पप्पा, तुमचा लाडका दादू. किती सुंदर पत्र लिहिलेस तू, माहिती आहे का भागेश? मला ताईला विचारायचंय. बरं, काय सांगशील एकंदरीत सगळ्या ह्याच्या बालपणाबद्दल? मला 2 मुलं आहेत. हा माझा मोठा मुलगा आणि एक अजून लहान आहेत. दोघं मुलं माझे फार गोड आहेत. दोघंही मस्तीखोर आहे आणि काय म्हणतात, छान आहेत दोघंही. आणि काय असा एक बालपणातला प्रसंग सांगावा असं वाटतं? तर आम्ही एकदा शिर्डीला गेलो होतो दर्शनासाठी. तो अगदी 1.5 वर्षाचा असेल साधारण तेव्हा. पण वेळ अशी झाली की आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आम्ही बाहेर आलो. मग मला अचानक लक्षात आलं की मी त्यांना विचारलं, भाग्येश कुठे आहे? तर ते म्हटले की दादाकडे आहे. म्हटलं, का हो, भाग्येश कुठे आहे? ते म्हटले, तुमच्याकडे आहे. आम्ही म्हटलो, तुमच्याकडे आहे. आणि बघतो आजूबाजूला तर भाग्येश दिसेच ना. आणि प्रचंड गर्दी होती. तर त्यावेळी मला असं जाणवलं की कोणी घेऊन तर नाही जाणार ना, अगदी शालीत वगैरे गुंढळून. आणि ज्या रस्त्याने मी साईबाबांचं दर्शन घेऊन परत आले त्याच रस्त्याला मी परत गेली आणि साईबाबांना आणि स्वामी समर्थांना म्हटलं, देवा,
आज तुमची परीक्षा आहे, आज जर माझं बाळ मला नाही सापडलं इथे तर मी पुन्हा कधी दर्शनाला येणार नाही. त्याच रस्त्याने परत जात असताना त्या ठिकाणी स्क्रीनवरती मंदिराच्या गाभाऱ्यातलं दर्शन दाखवतात. त्या ठिकाणी माझा भाग्येश गंमत बघत उभा होता आणि त्या क्षणी म्हटलं परमेश्वरा तुम्हाला पावलास आणि माझा भाग्येश सापडला. खरंच खूप छान वाटलं दोघांशी बोलून. आता आपण ह्या जोडीशी गप्पा मारणार आहोत. माझं नाव रिहान रितेश अमृतकर आहे. मी आज माझ्या बाबांवर बोलणार आहे. आजोबा, तुम्ही खूप आवडतात. बाबा, तुम्ही मला खूप प्रेम करतात. माझ्यासाठी तुम्ही आईला पण रागवतात. मला खाऊ खूप आणतात. तुम्ही मला आई नसताना खाऊ पण घालतात. देवा, असे बाबा सर्वांनाच मिळू दे. थँक्यू. बाबांबद्दल लिहिले. आजोबा. आजोबांना बाबा म्हणतोस तू? ओ, बरं तुझा सुपर हिरो कोण आहे? ते तर ऑलमोस्ट सगळेच आहेत, पण सगळ्यात जास्त तर माझे आजोबा. अच्छा, आजोबा सुपर हिरो आहेत. वाह, क्या बात आहे. आणि अरे दादा, पाया नाही पडायचं बाळा. ओके. आणि मला ताईंना विचारायचं आहे, जे संस्कार किंवा ज्या पद्धतीने आपल्या आईवडिलांनी आपल्याला घडवलेलं आहे त्यापेक्षा आपण त्यांना संस्कार करण्यामध्ये कुठे आत्ताच्या पिढीमध्ये किंवा आत्ताच्या काळामध्ये आपण कुठे कमी पडतो असं वाटते का? खरोखर कमी पडतो आपण. कारण की आपल्या आईवडिलांनी आपल्याला ना संस्कारांसोबत जाणीव पण दिली आणि आपण आपल्या मुलांना संस्कार देतो पण कदाचित जाणीव द्यायचं राहून जातं. त्याचं कारण असं आहे की मला एकच मुलगा आहे. माझ्या आईवडिलांना 4 मुलं होती. त्यांनी सर्वांमध्ये भेदभाव पण केला नाही आणि असंही नाही केलं की याला जास्त त्याला कमी, असं पण नाही केलं. आम्हाला एकच आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की याला काय देऊ आणि काय नको देऊ. म्हणजे हा आमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पण मग त्याच्यामुळे मुलं बिघडतात पण. तर तो एक आहे की आपण तिथे थोडंसं आवर घालायला पाहिजे स्वतःला. तर मी प्रयत्न करते तसा. मी याला सांगते की नाही, हे तुला माझ्याजवळ असेल तरी मी त्याला आत्ता नाही देणार, त्याला ते 2-3 दिवसांनी देणार. कारण की त्याला ते कळायला पाहिजे की हे घ्यायला आपल्याला काहीतरी मेहनत करावी लागणार. बरोबर. म्हणून ताई, खरंच तुमच्या दोघींशी बोलून खरंच खूप छान वाटलं. पुन्हा एकदा बाळपण डोळ्यासमोर आलं. जाऊया आपण शेवटच्या खेळाकडे. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. मला दियाला विचारायचं, दिया आतापर्यंत हे जे आपले 2 खेळ खेळलो कसे वाटले तुला? छान, मस्त. छान छान वाटते की नाही? मग आता हा खेळ खेळणार की नाही? कसं खेळायचं? हा, तो मी सांगणार आहे, अजून सांगितलेलं नाहीये. ओके दाद्या, तुला कसं वाटतंय? म्हणजे जर आता सगळे गेम माझे, म्हणजे पहिला गेम तर मी कधी खेळलेलो नाही आहे. तर दुसरा गेम म्हणजे मला वाटलं एका वाक्यात उत्तर देईल एवढं बोललाय दाद्या. ओके, बरं आता या खेळाचं नाव आहे, मजेशीर नाव आहे. खेळाचं नाव आहे रस्सी की ऐसी की तैसी. खेळाचं नाव रस्सी की आईसी की तेस. हा. आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्या हातामध्ये रस्सी आहे आणि समोर प्लॅस्टिकचं भांड आहे, त्याच्यामध्ये चेंडू आहे. काय करायचंय, एका वेळी एक चेंडू घ्यायचा आहे, तो समोर ठेवायचा आहे आणि काय करायचंय, हे असं रस्सीने हे असं असं ढकलत 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 हे ढकलत ढकलत तुमच्या समोर जो गोल आहे त्या गोल मध्ये टाकायचा. आ आ आ आ हे सोपं आहे, एकदम सोपं आहे. हा, ओके. 1 2 3. हा, शाबाश शाबाश शाबाश, लवकर लवकर. हा हा, व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित. हा 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 हा, शाबाश शाबाश, यायचंय. हा, अरे एवढं, हा एवढ्या जवळ नाही, एवढ्या जवळ नाही, अंतर जास्त ठेवायचंय. हा, झटपट पटापट, व्हेरी गुड. पाय किंवा हात लावायचा नाहीये चेंडूला. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. लवकर लवकर, व्हेरी गुड. ओके, शाबाश. शेवटची 10 सेकंद. आणि वेळ संपलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16.
1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 13 14 15 16. प्रियांकाताई आणि रिहान तुमची जोडी तिसऱ्या क्रमांकावरती आलेली आहे. आणि काय झालेलं आहे आत्ता जी आपण बघतोय की त्या रिंगमध्ये 16 चेंडू दोन्ही जोड्यांनी गोळा केले आहेत. पण ताई तुम्ही 2 चेंडू आतमध्ये टाकताना दोन्ही हाताचा वापर केल्यामुळे ते 2 चेंडू आम्ही ग्राह्य धरणार नाही. त्याच्यामुळे तुमचे चेंडू झालेले आहेत 14. त्याच्यामुळे तुमची उपविजेती जोडी ठरलेली आहे. आणि आजची धुरंधर जोडी ठरलेली आहे दिया आणि पूनमताई यांची. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा प्रियांकाताई आणि रिहान यांना आपण बक्षीस देणार आहोत. आणि उपविजेती जोडी ठरलेली आहे ज्योतिताई आणि ओवी यांची. त्याच्यामुळे ज्योतिताई तुला मिळते सन मराठीकडून खास तुझ्यासाठी माहेरचा आहेर म्हणजे इंडक्शन. आणि आजच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे दिया आणि पूनमताई यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आणि पूनमताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस आणि दिया झालेली आहे हुकुमाची राजकन्या. त्याच्यामुळे ताई तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा खास माहेरचा आहेर आणि ते म्हणजे मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या. बरं वाटलं होतं तू हुकुमाची राणी होशील? असं काही वाटलंच नव्हतं की उपमाची राणी होईल म्हणून. मी माझ्या मुलीसाठी खेळण्यासाठी इथे आलेली आणि खूप छान वाटलं आज. म्हणजे असं वाटलं की खरंच मी लहान झाले की काय. म्हणजे लहान होऊनच खेळत होती. मला अशी धुंदच नव्हती की मी मोठी आहे की काय आहे. मी आज मुलगी आहे. हां आणि मी प्लस ॲडव्होकेट आहे. त्याचं मला भानच होतं की मी ॲडव्होकेट आहे म्हणून. कुठेतरी असं बालपण हरवलेलं ते आज मला मिळालं असं वाटतंय आणि खूप खूप छान. थँक्यू. आणि माझी ही जी छोटी भाची आहे दिया ती झालेली आहे हुकुमाची राजकन्या. ताली दे दे. बघ समोर. ओ हो व्हेरी गुड सुपर गर्ल. पण आता असंच हा मस्तपैकी असं उडत उडत जायचंय आणि जायचंय मामाच्या खजिन्यामध्ये आणि तुला आवडणाऱ्या 2 वस्तू घ्यायच्या. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. तू हुकुमाची राणी झालेली आहेस. आणि दिया तुझं सुद्धा अभिनंदन. तू हुकुमाची राजकन्या झालेली आहे. मंडळी आजच्या भागामध्ये आपण मायलेकरांचं प्रेम अनुभवलं, ते समजून घेतलं, ते जाणून घेतलं आणि त्यांची धमाल मजा मस्ती तीही जाणून घेतलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण एक मूल आईवर किती निर्भर असतं तेही कळलं आणि एक आई आपल्या मुलासाठी काय काय करत असते तेही जाणून घेतलं. आणि म्हणूनच हे मायलेकरांचं नातं हे अत्यंत पवित्र नातं असतं. आणि याच नात्यातली जादू धमाल मजा मस्ती आपण पुढच्या भागात सुद्धा अनुभवणार आहोत. आणि त्यासाठी भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात एका नव्या धुरंधर जोडीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा कल्ला मायलेकरांचा.